पोलीस स्टेशनला पत्र दिलंय. नाही ठीक आहे ना मॅडम, दुसरे आलेत ना आता, ते सरकारी कर्मचारी आहेत ना त्यांच्या. पोलीस संरक्षणचं काय मग? थांबा थांबा, एक मिनिट मॅडम, एकच मिनिट फक्त. तुम्ही आता पोलीस स्टेशनला बंदोबस्त मागण्याचं काय ते दिलंय पत्र कुठे? आजच्या मोजणीसाठी काय माहिती बसोबत दिलं तुमचं फाईल नाही ही पाहिजे. सकाळी मोबाईल लावला बंद होता मोबाईल. 2 दिवसापासून बंद, नेक्स्ट सुद्धा बंद. मेसेज टाकलेत, सगळं करून झाले. माणसं पळकुटे सारखं वेड्यात कशाला काढतोय हा माणूस. वेड्यात आम्हाला काढतोय, मागच्या 6 महिन्यापासून सगळे याला थांबा, जबाबदार थांबा. फक्त भाऊसाहेब आहे. भाऊसाहेबावर कार्यवाही झाली पाहिजे. उद्या आपण एसपी ऑफिसला जाऊन बसणार आहे. नाही थांबा. चार्ज दिलेले का? हा. ठीक, मग दिलेला असेल तर आणि पुढची कारवाई त्यांनी ते मोजणीसाठी जे आपण ऍप्लिकेशन वगैरे केलं किंवा त्यांनी केलं असेल, पोलीस स्टेशनला दिले का नाही चेक करू ना आपण यांच्याकडे. करूया. आता त्यांचे वरिष्ठ हेच आहेत, हे जिम्मेदार अधिकारी आहेत आणि ते कारवाई पण करतील ना. मग समजा त्यांनी जर काय फ्रॉड केलेला असेल किंवा काय प्रॉब्लेम केला असेल तर. आहे का पोलीस स्टेशनला दिलेलं पत्र? नाही. हं? त्यांच्या घरचा कोणताच कॉन्टॅक्ट नंबर नाही. असा कसा माणूस पण ते काय रजेचा अर्ज कुठे आहे आपल्याला दिलेला? ते ते 65 दिला पंचायत. दिलेलं आहे ना पंचायत. आजच्या डेटचा. ठीक आहे, आपण तिथं बघून, नाही तर मग RTI टाका लॉन्ड्रीसाठी चालेल टाकलं ना. दिलेले काय. आणि ते मुख्यालयात राहतात का नाही? इथं मुख्यालयात राहतात ते भाऊसाहेब? नाही, शेवगाव राहिले. आपण घरी जाणार आहे. शेवगावला पण ज्या गावात आहेत तिथं राहतात का मुख्यालयात ते? खात्री करावं लागेल त्याची. शोधू सर, आपण असं शोधू. कसं म्हणता बरोबर सर आहे ना. तुम्ही? मग मी असं कसं आता आता कसं आम्ही सांगू म्हणतो शकतो साहेब, आम्ही तुम्हाला लेटर देतो, खात्री करा. संबंधित जर ते जर मुख्यालय राहतले बाबा जर भत्ता घेत असतील तर कारवाई करा ना. करून कारवाई करू. आता आम्ही 100% ते करू, त्यांचं इथं करू, कलेक्टर ऑफिसला करू. पण तुम्ही पण एकदा खात्री करून घ्या. हा, तुम्ही म्हणजे अधिकारी असल्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी. पत्र देतो आणि RTI मध्ये पण मागतो. द्या काय असेल. चला, काय नसले येणार सर.